तर गुड मॉर्निंग गायज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आंघोळ वगैरे सगळं झालेलं आहे. अजून चहा पिलं नाही, चहा प्यायचा आहे. आणि आज बघा अजून काय वगैरे काय पडलं नाही आहे, थोडंसं ऊन पडलेलं आहे. तर आज टेम्परेचर आहे 25°C आणि AQI आहे फक्त आणि फक्त 11. म्हणजे एवढी शुद्ध हवा, फक्त आणि फक्त AQI 11 आहे. एवढी शुद्ध हवा आहे आमच्याकडे आज. तर आणि टेम्परेचर 25°C आहे. तर आता बघूया चहा केला आहे का नाही. चहा नाही केला तर डायरेक्ट जेवण करूया, कारण की 8:30 वाजलेत. परत जेवायला पण भूक लागत नाही आहे, डायरेक्ट जेवणच करून टाकूया. बघूया केलं आहे का नाही. काहीच काल दुपारपर्यंत ह्यांची पानं सुका आली होती आणि काल ह्यांना पाणी दिलं ना. आता बघा अजून वरला आहे. पाणी दिलं ना ह्यांची पुरा म्हणजे आंब्याची वेळ नव्हती, सीताफळाची वेळ नव्हती, चिकूची वेळ नव्हती. सीताफळाची पानं थोडी थोडी सुका आली होती. हे बघा पूर असं पडले होते बघा. तर झाडे कशी पडलेत ना, त्याला अजून पाणी दिलं नाही, त्याला अजून छोड आता मोठ्या मोठ्याने द्यायला लागते आपल्या हौदातल्या. तर बघा काल पाणी दिल्यावर कसली पाणी खतरनाक दिसायला बघा. पुरा पाणी खाऊन मस्तपैकी टवटवी झाली. सीताफळ पण लागले त्याला. थोड्या दिवसात सीताफळ हे पण पिका लागतील. पण त्यावेळेस मी इथं नसणार, मी जाणार कॉलेजला. चिकूला चिकू नाही आहेत, छोटे छोटे एकदम चुटके आहेत. बाकी मग सगळ्यांना पाणी देऊन टाकलेलं आहे. मग सगळी झाडं एकदम खुश आहेत. नारळ झाड पण तिथं एक नवीन झाड तिथे एक दोन लावलेलं आपण. आणि कडेपत्त्याचं आणि बदमाचं ते सुकून गेलं, ते जगलं नाही. तर आपण पावसाळ्यात किंवा थंडीत उन्हाळ्यात तर काय ते सर्वाइव्ह करू शकले नाहीत. आणि बाकी अजून इथं पण त्या तिथे 2 जागा मोकळ्या आहेत. त्या तिथे एक जागा मोकळी आहे आणि आहे इथे 2 जागा मोकळ्या आहेत. आणि पलीकडची तर अर्धी लाईन मोकळी आहे. तर परत तिथं पण झाड लावून टाकूया मस्तपैकी जांभळं वगैरे अजून, कारण की आता जांभळाचे बिये पण पडलेले आहेत. तर पावसाळ्यात पाणी पडून ते पण बी उगवून येतील. तर ते झाडं एकदम गोड जांभळाची झाडं आणून आपण लावूया मस्तपैकी. तर आपल्याला घरच्या घरी आपल्याला पण होतील जांभळं खायला. तर काय जाता आलेलं पाणी नारळापाशी नारळ पण पडलेला आहे. पण नारळ बघायला आलेलं नाही मी. पाणी हातात चालू म्हणजे हे जर कडा होतं ते भिजून आता सोडलेलं आहे पाणी हौदात. तर हौदात पण भरलेलं आहे, भरपूर वेळ पडलेला आहे, अर्धा तास आता सोडायचा आहे इथं. तर ह्या रानाला अजून भिजवायचं नाही, आता आपल्या सोडवायचं आहे घास गवताला. तर आता सगळ्यात अवघड काम, कारण की होलचं पण प्रेशर आहे आणि वरनं सगळं पाणी असून इकडे येते. तर आपला ही थाली काढून आपल्याला हे पाईप लावायचं. ही पाईप लावल्यावर ह्या पाईपातून जाते पाणी घास गवत भिजते. फटाफट ह्याला खोलूया, ही थोडी माती लावूया, कारण की प्रेशरनं फुल आता पाणी बाहेर निघणार आहे. खोललं आपल्या नारळ झाडाला पाणी होऊन जाईल. परत पेरू आहे, बदाम आहे, सीताफळ आहे, ह्या सगळ्या झाडांना पाणी होऊन जाईल. तर आता फटाफट इथं खोल्या, सगळ्या भिजवूया. ह्याला उद्या सोडतील. आता घास गवत भिजूया, फटाफट सोडूया ह्याला. तर काय बसवलेला आहे पाईप. आणि माझी पॅन्ट पण फुल ओली झालेली आहे बघा, ओली झालेली आहे वर करून पण. आणि इकडे पण पाणी सोडलेलं आहे बऱ्यापैकी, ते गेलं आहे लास्टपर्यंत. इकडे खाली एकदा नारळ बघूया, वर एक नारळ दिसला होता मला, खाली एक नारळ बघूया. असं तर घेऊन जाऊयात, नाहीतर एक हात पडलेला तो एकच घेऊन जाऊयात. आणि खाली तर इकडे कुठे नाही आहे, तो वर एक घालवता तो. हे बघा ह्या झाडाचा असा पडलेला आहे खाली, आणि इकडे तिकडं. आणि हा इकडं येऊन गंगत पडला आहे. तर आता ह्याला एक नारळ आहे, तर ह्याला घेऊन जाऊया. आणि पाणी सोडलेलं आहे तर इथं तुम्हाला दाखवून देतो. हे बघा ह्या चालू आहे, सगळं असं वहीने भिजून जाईल, एक 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 भिजून जाईल सगळं. आणि झिकझॅक आहे. आता ह्यातनं इकडं चाललं आहे ना, तर हे असं इकडनं असं चाललं आहे, असं माघारी येते. परत असं चाललं आहे, आता असं. आणि ह्यातनं गेलेलं आहे असं ही भरून, परत ह्यात येणार असं, परत ह्यातनं भरून तिकडे जाणार, परत माघारी येणार असं असे होऊन जाणार. आता ही एक पाईप शिल्लक आहे आणि इकडे भिजत नाही आहे. तर ही पाईप जोडायची का नाही मला पण माहीत नाही आहे. मोकळी होती, पाणी इथे पडते स्टार्टिंगपासून पडलं तर पुरं एंडपर्यंत भिजेल. मग पाईप आपण जोडून देऊयात. परत जर पप्पा काय म्हटले तर बघूया, परत काढायचे. पण स्टार्टिंगपासून भिजू देऊया याला, मधनं असं वेगळंच होते. तर काय पाईप पण जोडलेलं आहे, नारळा घेऊन चालू आहे पीक आता घरी. त्या परत टाकून देऊया. आणि पाईप जोडलेला आहे 3 ठिकाणी जोडवतो, 3 ठिकाणी जोडून टाकलेलं आहे. तर जाऊया घरात आणि पप्पाला विचारूया ते जोडायचं नव्हतं. त्यातलं एक पाईप फुटलेलं पण आहे, तर मध्ये पाणी थोडं अर्धं पडतंय, अर्धं जाते पुढं. तर आता डबा मायात 2 वाजलेले आहे. संस्कृती शाळा सॅटर्डे होता, तर संस्कृती सकाळी शाळेत गेली, तिथं 11:30 आलेली आहे. गाडी घेऊन आलेलो आहे आम्ही, गाडी पार्क केलेली आहे. आणि अजून एक नारळ पडलेला आहे, तिथं नारळ आहे. आता बघायला आले का पाणी कुठं पण आले. आता बघूया. आणि जर अर्धे मी भिजला असेल तर मध्ये मध्ये पाईप काढायचा, तर पाईप काढला का अजून थोडं चोपडं लगेच भिजते. आता बघूया किती पण भिजले, मला माहीत नाही आहे. मस्त टिटव्या ओरडत आहे बघा.
त्यात एक आहे खाली. तर त्या एंड पॉईंटला होतं संस्कृतीच्या, तिथं पाईप कडून ती भरून घेतलं. आता ह्या बघा ही रिटर्न चालू आहे तिकडं. आता ह्यात खोललेलं आहे. आता ही तिकडे फिरून परत वापस इकडे येणार. आता थोडं इकडे नवीन चालू आहे. आता फक्त किती 1 2 3 4 5 आणि हवाला एक 6. तर 6 राहिलेले आहेत. फटाफट होऊन जातील. परत ना मग हौदात सोडायचं किंवा ह्याला भिजून टाकायचं. अजून जवळजवळ 1.5 तास लाईट आहे. म्हणजे आता 2:44 झाले, 2:44. तर झालं संपलाच तास. मग अजून 1.5 तास लाईट आहे. 1.5 तासाच्या आसपास, म्हणजे 1 तास 80 मिनिट लाईट आहे. तर बघूया, भिजले तर भिजले, नाही तर हौदात सोडून टाकायचं. अजून 2 दिवस आहेत. काल दिवसाला आज दिवसाला अजून उद्या परवा 2 दिवस आहेत. आता फटाफट गाडी उचलूया आणि जाऊया. 2 नारळ सापडलेले आहेत तिथं. एक नारळ खाली होता आणि एक नारळ त्या खाली होता. त्याला 2 नारळ घेऊन जाऊया. आणि नारळ आपण त्यांच्या पोत्यात ठेवून देऊयात. पोतं आपण ठेवले थोडंसं उन्हानं खराब होऊन थोडं फाटलेलं आहे. आता टाकून देऊया आणि त्यावरनं झाकून देऊया. काय नारळ पोत्यात ठेवायला आहे. आता संस्कृती मारते पाणी इकडे फटाफट, कारण की असं साठवून द्यायचं नाही. उद्या ते कामाला येणार आहेत. आणि मी बसले आपल्या त्याच्या गट्ट्यावर मस्तपैकी एकदम मजबूत झालेला आहे. आता फटाफट थोडं पाणी मारून घेऊया आणि मग पाणी पाजायचं आपल्याला. आणि गायस ह्या परशीला इथे क्रॅक गेलेला आहे पुरा अर्धी. हे बघा त्या तिकडं इकडे पर्यंत अख्खी परशी आहे आणि ह्याला पुरा मधनं कट गेलेला आहे मस्तपैकी. तर आता ते उद्या येतील. उद्या संडेची सुट्टी घेतली नाही आहे, तर उद्या ते हे परशी काढणार आणि दुसरी टाकणार इथं आपल्याला शिल्लक. आणि जर हे झालं असलं तर हे जे असं साईडला लावायचं असतं चारी बाजूनी, तर ह्याचे एवढे तुकडे काढून लावू शकतात ते. त्यामुळे ही पट्टी काय वेस्ट गेलेली नाही. फक्त हे तर डबल काढायचं त्यानं हे काम लागलेलं आहे. आणि जी साईड बसलेली आहे ती डबल काढायला लागणार आहे आणि दुसरी बसवायला लागणार आहे. बाकी आता हॉल झालेला आहे, किचन पण झालेलं आहे. चालू आहे एक बेडरूम. पण थोडं इथं थोडं बाथरूमला मारायचं चौकटीनं वगैरे. आणि परत ती बेडरूम झाली का मग संपलं. आणि मग थोडं टेरिसवर मारायचं झालं. मग मोठे बंकून टाकायचे. थोडं पेरूच्या वगैरे झाडा पण मारून द्यायचे. त्या फळाला ते लिंबू वगैरे तिकडे मारून देऊया. काय पाहिजे तिकडे सगळ्यांना मारून टाकूया. गाय तुम्ही आवाज ऐका. पुरं असं भिंती असं पाणी सुसून गेलं असं वाज आले. पुरं सगळीकडे अख्ख्या रूममध्ये वाज आले थोडं. कारण की लेट झाल्याला पाणी मारलं होतं, आज मारले तर पुरं असं भिंत शोषून गेल्यात पाणी. पण जास्त माशी करणार, कारण सगळं पाणी खाली साठून जात आहे. आता या चपलीने एकदम माशी घाण झालेली आहे. पण परत बसून घेऊ आपण मस्तपैकी. उद्या झाडू मारू आणि उद्या ते काम करायतील. उद्या असं पण काय होणार आहे. तर काय दादा काढतोय धार आणि वरण टाकलेले. वरण खात सोबत दूध निघते. आणि थोड्यापूर्वी पाऊस पण आलता आणि आम्ही करायला टाकत होतो. तर करायला आता पप्पा बघायला किती झाले, कारण पप्पा खाली भरून त्यात होते. मी शिडीवर देतो संस्कृतीवर पसरत होती पाठीने. तर आता बघतो पप्पा बघायला गेले किती झाले काम. तर आता थोड्या वेळ 3 गाय झालेली, अजून 1 2 3 4 5 गाय राहिलेले आहेत. आणि हिला पण आज उद्या किंवा परवा 3 दिवसात हिला पण बाळ होईल. तर आता बघूया. हिला आता वैरण खाऊन झाली, पहिला घरापुढं बांधायचं. कारण की जर रात्री जर हिनं बांधले तर थोडं म्हणजे हिला थोडं प्रॉब्लेम होऊ शकते. तर आम्ही असणं गरजेचं आहे. तर आता पुढे तिथं गाडी मागं थोडं गाडी तिकडे लावायची आपल्या डॉगेजपाशी. तिथं खुटी ठोकून या ते ह्या पाडीला आपण तिथं बांधूया, म्हणजे आपलं लक्ष राहते. रात्री काय आवाज आला तर आजी बाहेर झोपते, पप्पाला मारेल की सगळेजण येतील. मग आपण ही हेल्प करू शकतो आणि बाळाला सुखरूपपणे बाहेर काढू शकतो. तर आता हे खात आहेत, अजून काढू. परत थोडा वेळ करायला टाकूया, नाही तर करावर झालं असतं तर परत टाकून देऊया. हे बघायचे वैरण पण खाईना बाकी सगळ्यांचे. बघा थोडी राहिलेले, बाकी सगळ्यांची इकडे पूर संपलेले. पण हे खाय नाही. त्यामुळं ही सिम्पटम्स आहेत की हे आज बाळ देईल. आणि थोडं इथं पण दूध सोडलेलं आहे. तर आज बाळ देईल हे आज किंवा उद्या. तर काय ऑल क्लिअर कलर राहिलेलं नाही आहे. इथलं पण अडकलेलं सगळं काढून नेलेलं आहे. आता तुम्हाला वर दाखवतो. हे बघा, हे झालं तर पुरा हे अर्धं राहिलेलं हे सगळं करून टाकलेलं आहे आम्ही आता. कारण की पाऊस येतोय बघा. आणि हे मागाच्या पावसात ओलं झालेलं आहे. आणि वाळलं खालचं फुडणं बघा पुरा. त्या कोण्यापासून विटा लावलेल्या आहेत. काल टाकून घेतलेलं आहे मस्तपैकी. आता पावसाचं काही टेन्शन नाही आहे, जास्त करणार नाही. असं की काय नवीन घरात 5 पण लागलो होतो. मग काय म्हणजे आजी, मम्मी, पप्पा, मी, संस्कृती. तर 5 जण लागल्यामुळं फटाफट होऊन गेलं.
तर जाऊया आपण पण. ती सगळी परिस्थिती चिरलेली ती बघतायत. मी पण आज जातो आता. तर काय बघा ह्या पाडीला आपण तांबड्या बाहेर बांधलेला आहे, कारण की सिम्टम्स आहेत. कारण की ही जी वैरण हे ना कधी टाकलेली आपण दाराकडून आता किती 7:30 किंवा 8 वाजले असतील, ते अजून वैरण खातोय बघा. ती अजून शिल्लक वैरण राहिलेली आहे. तर हे बघा अजून हे तो वैरण शिल्लक राहिलेली आहे, त्याने खाली नाही आहे. तर हे सिम्टम्स आहेत की तिला बाळ होणार आहे, त्यामुळे तिला इकडे बांधून दिलेलं आहे मी. कारण की समोर लक्ष राहते, तेवढं लांब लक्ष राहत नाही, जाऊ शकत नाही. तिथल्या समोर लक्ष राहील. हिला तर घरापुढं बांधलेलं आहे खोटी ठोकून तिथं. आता थोड्या वेळ ते बसेल. आता थोडं जागा नवीन आहे, थोडा वेळ इकडे तिकडे फिरती आहे, थोड्या वेळ बसून जाईल. आणि काय बेंदूरसाठी बघा हे जे आहेत ना ब्लॅकमध्ये हे कंडे आहेत. हे तर रस्सी आहे त्यांना नवीन बांधायसाठी. आणि हे बघा हा आहे शिंगाला लावायचा कलर. आणि हे अंगाला लावायचे 3 कलर, 2 हिरवे आहेत, 1 केसरी, 2 केसरी आणि 2 हिरवे आहेत. आणि आता अजून हे शक्यतो हे शिंगाला लावायचे पट्टे असतील ह्यात, किंवा दुसरं काय असू शकतं, मला बी कन्फर्म माहीत नाही आहे. आणि हे छोट्या शेळ्यांचे कंडे आहेत वाटतं, शेरडांचे. हां, शेरडांचे किंवा आपलं छोटं पाडी वगैरे त्याचं खोंड पण आहे, त्याचं पण असतील. बाकी तर काही एक्स्ट्रा नाही आहे. हे मोठे मोठे गुरांचे कंडे आहेत. त्याच्यापुरतं बस एवढंच. तुम्हाला ब्लॉग असेल ब्लॉगला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.